नमस्कार, मी डॉक्टर अजय वसंत रोटे, वैद्यकीय संचालक, कमलनयन बजाज रुग्णालय, आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज या आरोग्य प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. माझ्यासोबत आहेत कमलनयन बजाज रुग्णालयाच्या वरिष्ठ रिमॅटॉलॉजिस्ट डॉक्टर गौरी मॅडम. नमस्कार. धन्यवाद सर. नमस्कार. मी डॉक्टर धनश्री गौरी. मी कन्सल्टंट रुमॅटॉलॉजिस्ट म्हणून कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये काम करत आहे. आजचा कार्यक्रम कमलनयन बजाज हॉस्पिटल, जसं आपल्याला माहिती आहे की मागील 35 वर्षापासून आपल्या भागातील रुग्णांना सुविधा पुरवत आहे. आता सध्या आपण 300 बेडेड हॉस्पिटल आहोत आणि कमलनयन बजाज हॉस्पिटल हे खऱ्या अर्थाने कंप्लीट हॉस्पिटल आहे. त्याला आपण मराठीमध्ये परिपूर्ण हॉस्पिटल असं म्हणू. सगळ्या सुविधा, सगळ्या प्रकारच्या सुविधा एका छताखाली उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि असंख्य रुग्णांना कमलनयन बजाज रुग्णालयाने खूप सुंदर सुविधा दिलेली आहे आणि देत आहोत आम्ही. आणि जे सर्वे संतु निरामय असं जे आपण म्हणतो की सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं या दृष्टीने एक नुसतं रुग्ण उपचार करणारी संस्था, याच्या पलीकडे जाऊन विचार करणारी ही संस्था आहे, ज्याच्यामध्ये आपण हॉस्पिटलच्या 4 भिंतीच्या बाहेर पलीकडे जाऊन सगळ्या शाळा, कॉलेजेस, इन्स्टिट्यूट, इंडस्ट्रीज आणि सिनियर सिटीजन्स या सर्व लोकांना आम्ही चांगल्यातली चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करतो. आजच्या कार्यक्रमाचं विशेष प्रयोजन असं आहे की आज जागतिक ल्युपस दिवस आहे. ल्युपस हा जो आजार आहे त्या आजाराबद्दल जागरूकता वाढवणे हा आजच्या कार्यक्रमाचा प्रमुख उद्दिष्ट आहे. आणि योगायोगाने कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये या विषयाच्या तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत डॉक्टर गौरी मॅडम, धनश्री गौरी मॅडम, आणि त्या आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत की ल्युपस हा आजार काय आहे आणि त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, ते ओळखायचं कसं, त्याच्यात उपचार काय असू शकतात, तपासण्या काय असू शकतात, आणि या सर्व सुविधा कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये उपलब्ध आहेत. यायोगे आम्हाला असं म्हणायचं आहे की जर तुम्हाला किंवा तुमच्या नजीकच्या कोणालाही यासारखी लक्षणं जाणवत असतील तर कृपया कमलनयन बजाजमध्ये येऊन आमच्या सेवेचा लाभ घ्या. धनश्री मॅडम, आपण सांगू शकता. सर्वात आधी यावर चर्चा करूया. ल्युपस म्हणजे काय? हा शब्द थोडासा नवीन वाटतो, पण बऱ्याच लोकांना या शब्दाबद्दल ऐकलेलं असेल की माहिती असलं तर याचं पूर्ण वैद्यकीय नाव आहे या आजाराचं ल्युपस सिस्टमिक ल्युपस इरिथेमॅटोसिस. तर ल्युपस म्हणजे काय सर? तर पूर्वीच्या काळी लांडग्याने चावल्यानंतर जशी त्वचा व्हायची तर त्याला लॅटिन भाषेमध्ये ल्युपस असे म्हणतात आणि इरिथेमॅटोसिस म्हणजे लालपणा. तर तुम्हाला ओव्हरऑल कळालं असेल की लांडग्याने चावल्यानंतर जसं त्वचेवर लालपणा येत जातो, तर या आजाराला साम्य असणारा, या परिस्थितीला साम्य असणारा हा आजार आहे, म्हणून हा ल्युपस त्याला असं म्हणतात. म्हणजे याच्यात मुळात त्वचेचा जो रंग आणि त्वचेची कन्सिस्टन्सी किंवा टेक्स्चर असतं ते अशा पद्धतीचं असतं की जसं की एखाद्या जंगली श्वापदाने चावा घेतलेला आहे आणि ते सगळं लालबंद झालेलं, त्याच्यावरून त्याचं नाव ल्युपस असं झालं. पण हे मला वाटतं की हे फक्त प्रामुख्याने एक लक्षण आहे, ते फक्त त्याच्यापुरतं मर्यादित नाही. तर ती जी त्वचेची उग्रता आहे त्याचं नाव म्हणजे तुम्ही ल्युपस असं म्हणू शकता. आता नाव जरी नवीन असलं तरी हा आजार काय आहे आपण समजून घ्यायला हवं. तर हे फक्त त्वचेपर्यंत मर्यादित असतं का? अगदीच नाही. जसं आपण बघू शकता हा आजार हृदय, फुफ्फुसाची जी आवरण आहे याला, मेंदू आणि किडनी म्हणजे मूत्रपिंड यांनाही अफेक्ट करू शकतो. याबरोबरच बाकीचीही लक्षणं दिसू शकतात, जसं की सांधे दुखणं. म्हणजे ही सगळी लक्षणं जशी बाकीच्या वातात दिसतात तशी या वातात प्रामुख्याने दिसतात, म्हणून याला एक ऑटोइम्यून डिसऑर्डर असं म्हणतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की हा एक जुना प्रकारचा ऑटोइम्यून आजार आहे. म्हणजे स्वतःचीच इम्युनिटी स्वतःला प्रोटेक्ट करण्याऐवजी जेव्हा आपल्या अवयवांवर अटॅक करायला लागते तेव्हा ह्या आजाराची लक्षणं आणि प्रामुख्याने हा आजार दिसून येतो. तर मला तर समाधानाची गोष्ट ही आहे की हा संसर्गजन्य नाही.
अगदी बरोबर. सगळ्यांनी त्याच्यामुळे हे लक्षात घेणं गरजेचं आहे की अगदी बरोबर. हे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत हा संक्रमित होणारा आजार नाही आहे. त्याच्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही. एखाद्याला असेल तरी व्यवस्थित उपचाराने तो नियंत्रणात पण ठेवता येतो आपल्याला, पण संक्रमित होत नाही. आणि तुम्ही हे खूप छान सांगितलं की हृदयावर पण होऊ शकतो. मला वाटतं याच्या व्यतिरिक्त गरोदर स्त्रियांमध्ये पण याचे काही दुष्परिणाम होऊ अगदी शकतात. बरोबर. संभाव्य. तर जसे या महत्वाच्या अवयवांना तो अफेक्ट करू शकतो, तसंच प्रेग्नन्सी किंवा गर्भधारणा रिलेटेड प्रॉब्लेमही यात होऊ शकतात आणि मग ती कुठल्याही लेवलची असू शकतात. म्हणजे अगदी गर्भधारणा न होणं हेही एक ऑटोइम्यून डिसऑर्डरचं लक्षण असू शकतं. इथपासून ते प्रेग्नन्सीमध्ये बीपी वाढणं, झटके येणं, बाळाची वाढ न होणं, पोटातील पाणी कमी होणं. बऱ्याचदा पोटातलं पाणी कमी होतं, डॉक्टरांकडे पेशंट जातात, त्यांना सलाईन दिलं जातं पोटातलं पाणी वाढण्यासाठी, पण पाणी वाढत नाही. तेव्हा हे असे ऑटोइम्यून आजार ही कारणं असू शकतात. यासोबतच लवकरच डिलिव्हरी होणं, ज्याला प्री टर्म बर्थ असं म्हणतो, ही सगळी लक्षणं सुद्धा लुपसची असू शकतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा जो लुपस आजार आहे हा शरीरातल्या अनेक संस्थांवर एकाच वेळेस किंवा वेगवेगळ्या वेळेस तो हल्ला करू शकतो. हा एक भाग महत्त्वाचा. दुसरा त्यातला भाग महत्त्वाचा असा आहे की याची जी लक्षणं आहेत ती कधी कुठल्या संस्थेची असतील, कधी कुठल्या संस्थेची असतील. म्हणजे एखाद्या रुग्णाला जसं आपण योग्य सांगितलं की एखाद्या एखाद्या व्यक्तीला कदाचित गर्भधारणा राहतच नाही किंवा रिकरंट अबॉर्शन्स होतात, हे कदाचित प्रेझेंटिंग सिम्पटम असू शकते. ॲट द सेम टाइम कुणाला जॉईंट पेन असेल किंवा कुणाला स्किनचे म्हणजे त्वचेचे जे आपण वर्णन केलं त्या पद्धतीचं असू शकते. याबरोबरच बाकीचेही सर काही लक्षणं दिसू शकतात. म्हणजे जसं की फटीग, पेशंट सतत म्हणतो मला खूप थकवा आलाय आणि मला आराम करूनही बरं वाटत नाही, हे सुद्धा सुरुवातीचं लक्षण असू शकतं सर. याबरोबरच मी जे कॉमन प्रॅक्टिसमध्ये होते, न उतरणारा ताप, अगदी 2 आठवडे 3 आठवडे पेशंटला ताप येतोय, चट्टा येतोय, उरळ येते आणि पेशंट खूप थकला आहे. सगळ्या ब्लड टेस्ट केल्या, त्यात निगेटिव्ह आल्या, पण महत्वाच्या या आजारा निगडीत सगळ्या तपासण्या सगळीकडे होत नाहीत आणि मग हा आजार ताप येतोय म्हणून पेशंट सगळीकडे फिरतोय सर. हा खूप महत्वाचा आहे की जी लक्षणं आपण जी बघितली की थकवा वाटणं, ताप येणं, सांधेदुखी किंवा सूज किंवा लाल चट्टे येणं समजा एखाद्या वेळेस, तर हे इतर असंख्य आजारांमध्ये दिसून येऊ शकतात. त्याच्यामुळे नेमकं असं कुठलं आणि लुपसबद्दल असंही जनसामान्यांमध्ये जागरूकता थोडी कमी आहे, माहिती कमी आहे, त्याच्यामुळे कोणी पटकन या विषयावर विचार करत नाही. अगदी बरोबर सर. पण यात एक क्लासिकल फाइंडिंग जे असतं हे महत्त्वाचं. तर आता हा आपण जो फोटो बघतोय तर यात टिपिकल याला मालार रॅश असं म्हणतात आणि जर तुम्ही बघितलं तर हा फुलपाखराच्या आकाराचा आहे. फुलपाखराची जी पंख आहे त्या आकाराचा गालावर येणारा रॅश आणि ज्यात नाकावरही तो रॅश येतो, अशा प्रकारचा हा एक टिपिकल रॅश असतो. पण असा रॅश बॉडीवर कुठेही दिसू शकतो, अगदी केसांमध्येही असू शकतो. त्यामुळे केस गळणं, चट्टे पडणं, ज्याला मराठीत आपण चाळी पडणं म्हणतो, आणि ती वाताची जी लहान असते त्या चाळीमध्ये बसलेली असते. हे खूप क्लासिक प्रेझेंटेशन आहे लुपसचं. पण याचबरोबर सर बऱ्याचदा या रॅशेस सोबत पेशंटला उलटा बसता येत नाही आणि पेशंटला दुसराच काही आजार आहे किंवा थकवा आलाय, पेशंट कमजोर झालाय म्हणून पेशंट सलाईन घेत गावाकडे ट्रीटमेंट घेतो. पण अशा वेळी सर बऱ्याचदा त्याच्या स्नायूचीही या आजारामध्ये इन्व्हॉल्वमेंट असू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट न्यूरोलुपस, म्हणजे जेव्हा मेंदूची इन्व्हॉल्वमेंट होते तेव्हा पेशंटला मूड स्विंग्स, चिडचिडेपणा, अति थकव्यामुळे गळून जाणे, सतत झोपून राहणे, ही सुद्धा लक्षणं दिसू शकतात. त्यामुळे मी इथे पॉइंट आउट करू इच्छिते की बऱ्याचदा फक्त मेंदूची काही लक्षणे असलेलाही लुपस दिसतो, ज्याला न्यूरोलुपस असं म्हणतात. आणि त्यात यातल्या मी मेन्शन केलेल्या काही सिम्पटम पैकी काही लक्षणं सोबत असू शकतात किंवा नसू शकतात. अशा दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळेच तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेणं खूप आवश्यक आहे सर. तुम्ही खूप महत्त्वाचं सांगितलं की याच्यातून मला असं वाटतं की लक्षणं जरी साधी असली तरी साध्या उपचाराने जर ती लक्षणं ठीक होत नसतील तर कधीही ल्युपस होण्याची शक्यता आहे हे ह्याचा विचार करायला पाहिजे आणि त्या असेल तर त्या दृष्टीनं तपासणी करतात. मला एक या ठिकाणी खूप महत्त्वाचं विचारायचं वाटतं की आपल्याकडे जाणीव म्हणजे जागरूकता कमी आहे, त्याच्यामुळे निदान होण्याचं प्रमाण कमी आहे. पण आपण जर असा विचार केला तर किती टक्के लोकांना ल्युपस असण्याची शक्यता आहे किंवा आहे आपल्याकडे आपल्या देशात? सर या प्रश्नाचं उत्तर खरं तर
असं आहे की जगभरात ज्या काही गोऱ्या पॉप्युलेशन आहेत हा. म्हणजे कॉकेशियन्स हा. यांच्यात ते प्रमाण खूप जास्त नाही आहे नाही. खरं तर. साऊथ एशियन्स हॅव मोर प्रिडॉमिनन्स कारण त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं कारण आपल्याकडे पडणारं ऊन. आता तुम्ही म्हणाल उन्हाचा काय संबंध आहे, तर उन्हामुळे फक्त चट्टे येतात का? नाही. तर आपण ज्या उन्हाला एक्सपोजर होतो, आपला जो उन्हाचा एक्सपोजर आहे सर, यामुळे लुपस हा डिसीज ऍक्च्युली ऍक्टिव्हेट होतो सर. म्हणजे अतिनील किरणांशी ते संबंधित आहे. अगदी सर. जे युव्ही रेज आहे तर ते त्वचा जितकी जास्त ऍब्झॉर्ब करते तर लुपस रिलेटेड डिसीज ऍक्टिव्हिटी तितकी जास्त वाढते आणि आजार तयार होण्याची प्रक्रियाही या युव्ही रेजने वाढते सर. त्यामुळे बऱ्याचदा पेशंटला सूर्यकिरणात गेल्यानंतर किंवा खूप जास्त उन्हात गेल्यानंतर अशा प्रकारचे चट्टे येणं हे प्रामुख्याने पहिलं लक्षण असतं सर. आणि जर तुम्ही मला जो प्रश्न विचारला, जर प्रमाण विचारलं तर अगदी 20 ते 40% लोकांमध्ये हे प्रमाण दिसून येतं सर. त्याचं अगदी सर. आणि तुम्ही जर पॉप्युलेशन स्टडी केला तर त्याचं प्रामुख्याने प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त असतं. त्याला अनुवंशिकता हा एक सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जेनेटिक्स, त्यांची फॅमिली हिस्ट्री, कुटुंबात याआधीही कुणाला झालं असेल यातल्या कुठल्या तरी लक्षणांची त्यांच्यात आढळणं झाली असेल पण निदान न झाल्यामुळे बरोबर. जुन्या काळी असंही काय होतं की इतर आजार इतके होते, साथीचे आजार होते, त्याच्यामुळे लोकांना या जुनाट आणि गुंतागुंतीच्या आजारांकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. अगदी. आणि तशा सोयी सुविधा पण आज तशी वेळ नाही सर. त्यामुळे फॅमिली हिस्ट्री प्लेज अ इम्पॉर्टंट रोल. यासोबतच आता जे काही वातावरण पर्यावरणातले जे आपल्या बाजूला बदल घडतात, जसं मी पहिले सांगितलं प्रदूषणामुळे युव्ही रेज आपल्यापर्यंत जास्त पोहोचतात. ओझोन लेअर कमी झाला, अगदी. दूषित पाणी, त्यानंतर आपला मोबाईलचा वाढलेला एक्सपोजर, स्ट्रेस आणि बदलती जीवनशैली हे सुद्धा तितकेच महत्वाचा पार्ट प्ले करतात. तुम्ही जे सांगताय ना ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे इट इज म्हणजे हा जो आजार आहे हा एक प्रकारचा सिंगल एकच लक्षण असणारा आजार नाही, हा सिंड्रोम कॉम्प्लेक्स आहे. त्याच्यामध्ये बरेच सारे लक्षणं आहेत आणि खूप महत्त्वाचं तुम्ही आता सांगितलं की याच्यातल्या काही ट्रिगरिंग फॅक्टर्स आहेत की समजा सनलाईट आहे किंवा खूप स्ट्रेस, अचानक कुठला मानसिक ताणतणाव आहे, मानसिक अथवा शारीरिक, किंवा सूर्यप्रकाशाचं एक्सपोजर आहे, हे ट्रिगरिंग फॅक्टर्स आहेत. तर हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की ती लक्षणं मगाशी मॅडमने आपल्याला सांगितली, जर ती लक्षणं या ट्रिगरिंग फॅक्टर्समुळे वाढत असतील तर ल्युपसची शक्यता आणखीन जास्त असते. अशा वेळेस ते चेक करणं फार महत्त्वाचं असतं. मला वाटतं ते तुम्ही म्हणालात की ती स्त्रियांमध्ये पण खूप त्याचं प्रमाण जास्त आहे, तर मला वाटतं ते जेव्हा रेग्युलर मंथली सायकल्स असतील तेव्हा पण याचं सिम्पटम्सचा आणि अजून एक गोष्ट मी मेन्शन करू इच्छिते, ओसी पिल युजर्स जे कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेत आहेत त्यातही लुपसचा इन्सिडेन्स खूप जास्त अभ्यासात दिसून आलेला आहे. यासोबतच सर स्त्रियांमध्ये असणारी हॉर्मोन्स, जेनेटिक्स बद्दल तर आपण बोललोच, पण हॉर्मोन्समध्ये इस्ट्रोजन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण जी रिप्रोडक्टिव्ह सायकल आहे म्हणजे गर्भधारणेची जी वेळ आहे त्या काळात उलट या आजाराचं प्रमाण आपल्याला जास्त दिसून येतं. म्हणजे कुठेतरी हॉर्मोन्सशी याचा संबंध नक्कीच आहे सर. आणि अर्थात स्त्रियांचा भावनिक असणंही त्यांना जास्त हा एक ट्रिगर फॅक्टर आहे. पण या सगळ्या बरोबरच अजून एक गोष्ट मेन्शन करू इच्छिते सर, जसं वातावरण बदललंय, जसं आपण खूप अभ्यास करतो आणि ऑलमोस्ट 20 to 30 जीन्स आपण शोधले जे लुपसला प्रिडिस्पोज करणारे आहेत, जे आपण शोधून काढले. पण याबरोबरच आपल्या वातावरणात असलेले व्हायरल इन्फेक्शन्स हा सगळ्यात मोठा ट्रिगरिंग फॅक्टर सुद्धा रोल प्ले करतो आहे सर. जर तुम्ही बघितलं कोविड काळानंतर जे वातावरण शुद्ध झालं होतं तर त्या काळात उलट आजार होण्याचं प्रमाण कमी झालं होतं. पण परत जेव्हा झपाट्याने पोल्युशन वाढलं तर हे या व्हायरसेसची खूप प्रचंड प्रमाणात ग्रोथ होते आहे आणि ते सुद्धा इम्पॉर्टंट पार्ट प्ले करतात या ऑटोइम्यून डिसऑर्डर्सनं प्रेझेंट करण्यासाठी. खूप महत्त्वाचं तुम्ही सांगितलं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर अनुवंशिकता तर आहेच त्याच्यामध्ये, पण बाकी सगळे ट्रिगरिंग फॅक्टर्स झाले त्याच्यामध्ये, सूर्यप्रकाशाचं एक्सपोजर झालं आणि ओसीपीसाठी, ह्या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे येऊन आणि मानसिकदृष्ट्या जर अस्थिरता असेल कुठल्याही कारणामुळे तर त्याच्यामुळे या प्रकारची आपल्याला लक्षणं आणि हा आजाराचं प्रेसिपिटेशन होऊ शकतं. त्यामुळे स्त्रियांमध्ये ऑलमोस्ट 9 टाइम्स म्हणजे 9 पटीनं अधिक तुलनेत हा आजार दिसून येतो.
मला वाटतं इतर हार्मोन्सशी पण याचा संबंध आहेच, बाकीच्या हार्मोन्सच्या संदर्भात पण त्याचा संबंध असावा. आणि कधी कधी तुम्ही मगाशी खूप चांगलं सांगितलं होतं की याला इतर अवयवांचा परिणाम झालेला असतो, म्हणजे हृदयाचा, फुफ्फुसाचा. तर कुठल्या रुग्णाला कुठल्या अवयवाचा जास्त प्रादुर्भाव आहे हे काही ठरवण्याचं काही मापदंड आहे का? की असं होऊ शकतं की एखाद्या व्यक्तीला, एखाद्या रुग्णाला लंग्सची इन्व्हॉल्व किंवा फुफ्फुसांची इन्व्हॉल्वमेंट जास्त आहे, की असं काही त्याचं स्पेसिफिकेशन सांगता येईल का? सर तसं तर प्रेझेंटेशन वेगवेगळं असू शकतं. सगळ्यात महत्त्वाचं की आपण जी काही लक्षणं सगळी आता चर्चा केली, ज्या लक्षणांबद्दल, सगळी लक्षणे एका रुग्णामध्ये दिसू शकत नाही. बऱ्याचदा आम्हाला जी सगळ्यात जास्त इन्व्हॉल्वमेंट दिसते, म्हणजे ही बाहेरील जरी लक्षणं असली तरी सगळ्यात जास्त काळजीदायक जी दोन अवयव असतात ती असतात सगळ्यात पहिलं किडनीची इन्व्हॉल्वमेंट आणि दुसरं म्हणजे मेंदूची. कारण मी जसं सांगितलं की सायकॅट्रिक प्रेझेंटेशन म्हणून ते सगळीकडे फिरतात, पण तो लुपस असतो हा फॅक्टर लक्षात येतच नाही. जेव्हा की याची ट्रीटमेंट वेगळी आहे आणि ह्या पेशंटला खरं तर सायकॅट्रिकची ट्रीटमेंट लागतच नाही. हे फार महत्त्वाचं मला इथं आपल्याला हायलाईट करून सांगावं असं वाटतं की ज्यांना आपण मानसिक लक्षण आहे किंवा मानसिक विकार आहे असं समजून उपचार करतो, तर कदाचित त्यापैकी काही रुग्णांना हा ल्युपसचा मेंदूवर झालेला दुष्परिणाम, स्पेशली तरुण वयातल्या स्त्री, तरुण वयातल्या मुली, तर यांचं हे प्रमाण जास्त असतं आणि याला खरंच एक खूप जागरूकतेची गरज आहे. कुठल्या प्रकारच्या मानसिक विकारांचं हे होऊ शकतं, म्हणजे आपण त्याला म्हणतो अँझायटी आहे किंवा डिप्रेशन आहे अशा प्रकारे? सर अगदी सोप्या भाषेत सगळ्यात महत्त्वाचं, पेशंट चिडचिड करतो आणि मूड स्विंग्स होतात. मूड स्विंग्स होतात. अगदी काही मिनिटापूर्वी असं वागणं होतं आणि आता अगदीच तीव्रतेने या बदलणाऱ्या ज्या भावना असतात, तर याला मूड स्विंग्स असं म्हणतात. हे असू शकतं. कधी कधी पेशंटचं हेडेक असतं, म्हणजे डोकं दुखतं पेशंटचं, सतत लो फील होणं किंवा मी थकवा या भागावर खूप फोकस केलं, पेशंट सतत थकवा वाटतो, म्हणजे सायकोजेनिक फटीग असं वाटतं बऱ्याच वेळा, पण तो एक लुपसचा खूप महत्त्वाचा भाग असतो सर. त्यानंतर एक फायब्रोमायल्जिया नावाचा एक आजार असतो, हा सुद्धा लुपसच्या रुग्णांमध्ये दिसतो. म्हणजे पेशंट म्हणतो माझं सगळं अंग सततच दुखतं, सगळ्या टेस्ट केल्या, सगळ्या निगेटिव्ह आल्या, खूप डॉक्टर झाले, डॉक्टर सांगतात की टेस्ट निगेटिव्ह आहे, तुम्हाला मनातून काहीतरी झालंय, बाकी तर काही दिसत नाहीये मला रिपोर्ट. तर अशा वेळी हा जो फायब्रोमायल्जिया कॉम्पोनंट आहे हा सुद्धा लुपसचा एक महत्त्वाचा प्रेझेंटिंग सिम्पटम ठरू शकतो. तुम्ही खूप महत्त्वाचं सांगितलं बरं का. आता ह्या सगळ्या जागरूकतेमुळे आणि जी काही प्रगती झालेली आहे वैद्यकीय शास्त्रामध्ये, जसं जसं आपल्याला जाणवत आहे तसं मला वाटतं की ज्या ज्या लक्षणांना आपण नुसतं मानसिक विकार म्हणून दुर्लक्ष करायचो, हळूहळू आता आपल्याला इथं लक्षात येते की त्याच्यात काहीतरी शारीरिक कार्य आहे. ते फार महत्वाचं आहे. आणि त्याचं जर तुम्ही कारण बघितलं लुपसचं, तर हे ऑटोइम्युन म्हणजे आपल्या प्रतिकार क्षमते रिलेटेड कारण आहे सर, ज्याला खरंच तपासणी करून तो किती प्रमाणात आहे याचं क्वांटिफिकेशन इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यावर आजकाल खूप चांगली ट्रीटमेंट अवेलेबल आहे. ती ट्रीटमेंट घेतल्यानंतर कमी काळातही पेशंट सिम्पटम फ्री होऊ शकतो, रादर दॅन त्याला लेबल करण्यापेक्षा की हा एक सायकॅट्रिक इलनेस आहे. तुम्ही जे 30 ते 40% म्हणालात ना, ते खरंच एक अलार्मिंग पर्सेंटेज आहे. म्हणजे बऱ्याचल्या 30 व्यक्तींना असण्याची शक्यता आहे आणि त्यात ते 30 मधल्या 90% या स्त्री असण्याची पॉसिबिलिटी आहे. हा नंबर खूप मला वाटतं की आपण याच्याकडे जागरूकतेकडे बघणं गरजेचं आहे यामध्ये. आणि सर यात दुसरा जो ऑर्गन आहे महत्वाचा इन्व्हॉल्व, तो किडनी. तर जेव्हा ही बाहेरून सगळी लक्षणं दिसतात तेव्हा बऱ्याचदा आम्हाला आज डोकावून बघायचं असतं की किडनी इन्व्हॉल्व झाली आहे की नाही, किडनीला सूज आली आहे, किडनीतून प्रोटीन नावाचा महत्वाचा घटक जो आपल्या बॉडीसाठी खूप आवश्यक असतो, अगदी एरवी तो जपला जातो किडनीतून, घाण बाहेर टाकली जाते, प्रथिने जपली जातात. पण जेव्हा आजार होतो आणि किडनीला सूज येते तेव्हा किडनीची जी चाळणी आहे त्या चाळणीतून ती प्रथिने जायला लागतात, जो की एक खूप सिरियस इश्यू आहे. अगदी मग आम्ही यातून आजार किती ऍक्टिव्ह आहे हे बघण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे या सगळ्या लक्षणांवरून आमचा पहिला फोकस हाच असतो की किडनी इन्व्हॉल्व आहे की नाही. कारण जर किडनी इन्व्हॉल्व असेल तर याचा अर्थ आजार बऱ्यापैकी बळावलेला आहे. मी मगाशी सांगितलं हा जुनाट आजारांपैकी एक आहे. मला आता आठवलं की जसं कॉलेजमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती की खूप मोठं ट्रान्सप्लांट सेंटर आहे. आपण किडनी ट्रान्सप्लांट आतापर्यंत 1600 किडनी ट्रान्सप्लांट केले. तर काही फाईल्स बघताना मला आता लक्षात आलं की बऱ्याच पेशंटला ल्युपस नेफ्रोपॅथी होती आणि त्याचं रिझन म्हणून त्यांना किडनी ट्रान्सप्लांट करावं असं पण त्याचं प्रमाण आहे बऱ्यापैकी. अर्थात प्राथमिक कारण हे डायबिटीसमुळे झालेली
ESRD त्याला आपण म्हणतो, डायबिटीस, मधुमेहामुळे झालेले दुष्परिणाम हे प्रमुख कारण आहे. पण ल्युपस नेफ्रायटिस हे खूप महत्त्वाचं कारण आहे. यासाठी किडनी ट्रान्सप्लांट पण करावं लागतं. आणि त्या तपासात तुम्ही म्हणलं तसं म्हणजे एक तर मेंदूची लक्षणं आणि किडनीची तपासणी या दोन खूप महत्त्वाची गोष्टी. तर ट्रान्सप्लांट रिलेटेड मी असं पण क्लिअर करू इच्छिते सर, जर याचं योग्य आणि वेळेत निदान झालं, जर पेशंटला माहीत आहे की मला ही लक्षणं आहेत आणि याच्यावर ट्रीटमेंट अवेलेबल आहे, जर वेळेत ही ट्रीटमेंट झाली तर आपण हा आजार खूप चांगला आटोक्यात आणू शकतो. कदाचित त्याला ट्रान्सप्लांटची गरजही पडते म्हणजे त्याला त्याला आपण किडनी वाचवू शकतो सर. हे खूप महत्वाचं आहे. वेळेत जर निदान झाला आणि उपचार झाले अशा व्यक्तीचं मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्याची गरज नाही पडणार. खूप महत्वाचं आहे. तुम्ही ते फुलपाखराच्या आकाराचे पुरळ दाखवत होतं ते आपण आता बघितलं. क्लासिक आहे सर बरोबर. आणि त्यावरूनच या आजाराचं नाव आलेलं आहे. हे पण महत्वाचं आहे की 50% रुग्णांमध्ये हे दिसून येतं अगदी आपल्याला. बरोबर. आणि सूर्यप्रकाशामुळे ते अधिक तीव्र तीव्र होतं. होऊ शकतं. खूप महत्वाचं आहे. आपल्याला तिथे लक्षात ठेवणं आणि गरजेचं आपण आहे. अशा एरियात राहतो जिथे सूर्यप्रकाश आपण टाळू शकत नाही. टाळू शकत नाही. कारण आपला झोन असा आहे की आपल्याला सूर्यप्रकाशाला एक्सपोज व्हावंच लागेल. त्यामुळे एक मला जस्ट एक शंका आहे की हे जे सनस्क्रीन्स असतात त्याचा काही फायदा होतो का? अगदी बरोबर सर, आय कम टू दॅट पॉईंट. तर सनस्क्रीनचा खरंच उपयोग होतो होतो. सर, कारण या आजारात प्रामुख्याने जितका जास्त सूर्यप्रकाशाला एक्सपोजर होतो तितका आजार ऍक्टिव्ह होत जातो सर. तो ज्या पाथवेने ऍक्टिव्हेट होतो म्हणजे कॉम्प्लिमेंट पाथवे आमच्या वैद्यकीय भाषेत, तर ते कॉम्प्लिमेंट या सूर्यप्रकाशाच्या एक्सपोजर नंतर लिटरली ऍक्टिव्हेट होतात सर. आणि मग हळूहळू ते आतमध्ये जाऊन किडनी किंवा मेंदू, फुफ्फुसाची आवरणं, हृदयाची आवरणं याच्यावर जाऊन अटॅक करू शकतात. म्हणजे त्याचा तो फायदा होऊ शकतो. बरं, आणखी एक थोडासा बरेचदा प्रश्न असतो की सूर्यप्रकाश डायरेक्ट आणि इनडायरेक्ट त्याचा रिफ्लेक्टेड ज्याला म्हणतो दोन्हीचा परिणाम होतो तेवढा सारखा इनडायरेक्ट नाही. म्हणजे डायरेक्ट कारण ती उष्णता असते. इथे युव्ही रेसचा खूप पेक्युलर रोल आहे. त्यामुळे डायरेक्ट सन एक्सपोजर अवॉइड करायला हवं. आणि सनस्क्रीनचा अशा केसमध्ये फायदा होऊ शकतो. फायदा होऊ शकतो. बरं, आता हे तर आपण सगळं समजून घेतलं की अशा प्रकारच्या रुग्णांचं लक्षणं काय काय असू शकतात. खूप मोठं स्पेक्ट्रम आहे ॲक्च्युली, खूप मोठा हे आहे. मग आपण निदान कसं करणार त्याचं? निदान त्याचं काहीतरी एक मोजमाप असायला पाहिजे की एखाद्या व्यक्तीला लुपस आहे हे कसं सांगणार, त्याच्यासाठी आपण काय करायचं? तर त्यासाठी ही स्पेशालिटी ब्रांच आहे सर. रुमेटॉलॉजिस्ट ही तुमच्या पूर्ण अवयवांचं स्क्रीनिंग करतात, कारण ते या आजारातले स्पेशालिस्ट असतात. आणि मग त्यानंतर म्हणजे किती ऑर्गन इन्व्हॉल्ड आहे, किती डिग्रीपर्यंत इन्व्हॉल्ड आहे, यावरून आम्ही डिसीज ॲक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करतो. मग यात आम्हाला काही आवश्यक अशा रक्ताच्या तपासण्या असतात, ज्यात मराठीत साध्या सोप्या भाषेत सांगायचं ठरलं तर हा जो एक वाताचा प्रकार आहे, लुपस हा एक वाताचा प्रकार आहे. तर मग आता वाताची लक्षणं तर दिसतात किंवा आजार तर कसाच वाटतो, तर तो रक्तात किती उतरला आहे म्हणजे भिंगला किती आहे. मग याच्यातही खूप छान अशा ब्लड टेस्ट अवेलेबल असतात. इट्स कॉल्ड एज म्युझियम ऑफ टेस्ट. कारण लुपसमध्ये फक्त एक ऑटो अँटीबॉडी, 2 ऑटो अँटीबॉडी असं प्रत्येक वेळी नसतं. देर कॅन बी मल्टिपल ऑटो अँटीबॉडीज इन्व्हॉल्ड. म्हणजे खूप साऱ्या मी जे सांगितलं प्रतिजैवके तयार होतात शरीरामध्ये आतमध्येच तयार होतात. बरोबर. तर आपण त्यांचा नंबर पण कॅल्क्युलेट करू शकतो. दुसरी गोष्ट मी एक शब्द वापरला की कॉम्प्लिमेंट ऍक्टिव्हेशन थ्रू ही लुपसचा आजार पसरतो. तर आपण ब्लड टेस्टमध्ये ते कॉम्प्लिमेंट मोजू शकतो की त्याचं कन्झम्पशन किती झालं या आजारात आणि त्यावरून आपण ठरवतो की हा आजार किती तीव्र आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की बाहेरची जरी ही लक्षणं असली तरी आत किती ऑर्गन इन्व्हॉल्ड आहे. म्हणजे मी जसं सांगितलं फुफ्फुस किडनीचे आवरणं, याला काही सूज आली आहे का, पेशंटला चालताना धाप लागते का, म्हणजे ज्या फुफ्फुसाच्या नळ्या आहेत किंवा रक्तवाहिन्या आहेत त्यातलं काही प्रेशर वाढलं आहे का. त्यानंतर मेंदूला काही सूज आली आहे का, किडनीला जर सूज आली आहे तर मग ती किती प्रमाणात आहे. मग त्यात पुढे बायोप्सी हा एक प्रकार येतो. तर मग आपण किडनीचा तुकडा काढून बघतो की तो किती प्रमाणात आहे. किंवा कधी कधी जसे त्वचेवर चट्टे येतात प्रत्येक वेळी ती सारख्या स्वरूपात नसतात, वेगळ्या स्वरूपातली असली तर मग आपल्याला त्याची बायोप्सी करून बघावी लागते की हे खरंच लुपस आहे का. तर निदान पद्धती आजकाल खूप चांगल्या अवेलेबल आहेत, पण त्यासाठी तुम्हाला तशा स्पेशालिस्ट डॉक्टरपर्यंत पोहोचावं लागेल. तुम्हाला आधी लक्षणं लक्षात घ्यावी लागतील. आपल्या आजूबाजूला कोणी व्यक्ती आहे त्यांना यातली काही लक्षणं दिसतात तर तुम्हाला डॉक्टरपर्यंत पोहोचावं लागेल. आणि मग अगदी अर्थात आपल्याकडे खूप चांगल्या ब्लड टेस्ट अवेलेबल आहेत ज्यावरून आपण आजाराची तीव्रता ठरवू शकतो. आणि ह्या सगळ्या टेस्ट आपल्या या सगळ्या बजाजमध्ये आता अवेलेबल
बजाज हॉस्पिटल, बजाज रुग्णालयामध्ये या सगळ्या आपण अगदी उपलब्ध कमी करून वेळात देतो. अगदी कमी वेळात आपण हां. त्या टेस्टमध्ये आजार प्रूव्ह करू शकतो बरोबर. आणि रुग्णांचा वेळ न दवडता आपण पुढची ट्रीटमेंट चालू करू शकतो. कारण या आजारात अटेन्शन म्हणजे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. रुग्ण पोहोचल्यानंतर कमी वेळात त्याच्या ब्लड टेस्ट होतील आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू होईल, हा आपला प्रयत्न आहे. Correct, correct. तर ज्या काही तपासण्या काय काय तपासण्या लागू शकतात हे तुमच्यासाठी तज्ञ डॉक्टर त्याला सांगू शकतील. त्याच्यामध्ये तुमच्यापर्यंत रुग्ण पोहोचणं हे फार महत्वाचं अगदी आहे. बरोबर सर. आणि त्याच्यानंतर ज्या तपासण्या तुम्हाला आवश्यक वाटतात त्या तुम्ही केल्या तर त्या एका छताखाली बजाज रुग्णालयामध्ये होतातच. त्याच्यामुळे आपण निदानापर्यंत लवकर पोहोचू शकतो. आणि ना जसं इंग्लिशमध्ये म्हणतात की स्टिच इन टाइम सेव्ह नाही, तसं आहे की तुम्ही जेवढ्या लवकर निदान कराल तेवढे पुढचे दुष्परिणाम टाळू शकतात. जसं की आपण ट्रान्सप्लांट Transplant बद्दल आता बोललो बरोबर. किंवा समजा मी जसं सांगितलं की तरुण वयात त्वचा खूप जास्त इन्व्हॉल्व असते. बरोबर. आता एखादी तरुण मुलगी आहे आणि तिची त्वचा अशी दिवसेंदिवस खराब होत चालली आहे, तर कॉस्मेटिक इफेक्ट सोबतच तिला एक त्यातून येणारं डिप्रेशन हा पण एक ऍड ऑन कॉम्पोनंट आहे सर. तर याला जितकं लवकर आपण अटेन्शन देऊ शकतो, जितकी लवकर जागरूकता येईल तितकंच फायद्याचं राहील सर. एकदम बरोबर तुम्ही सांगितलं. एक जस्ट कॉमन म्हणजे जो लोकांना शंका असते की हा आजार समूळ बरा होतो का? सर मी जसं सुरुवातीच्या भागात सांगितलं की हा तरुण वयात दिसला आणि त्याची ही कारणं असतात, तर त्या कारणांमध्ये जर तुम्ही बघितलं तर खूप सारी कारणं मी मेन्शन केली सर. तर तुमची अनुवंशिकता हा पण खूप महत्त्वाचा पार्ट प्ले करते. जर हा आजार अनुवंशिकतेसोबत जर रिलेटेड असेल तर अर्थातच याचं उत्तर समूळ बरा होत नाही असं येतं. पण सगळ्यात सुखावह किंवा कम्फर्टिंग थिंग याच्यातली ही आहे सर, सायन्स इतकं ॲडव्हान्स झालं आहे सर. टेस्ट करून आपण सांगू शकतो की नंतर रिनल म्हणजे नंतर किडनी इन्व्हॉल्व होणार आहे की नाही. आज माझ्याकडे रुग्ण आला आहे फक्त चट्टा घेऊन, मी त्याच्या काही टेस्ट केल्यानंतर मी सांगू शकते की आत्ता किडनी आत इन्व्हॉल्व नाही किंवा काही दिवसांनी 6 महिन्यानंतर किडनी इन्व्हॉल्व होऊ शकते. अगदी इतकं प्रगत तंत्रज्ञान आहे सर. आणि याचबरोबर जसं डायग्नोस्टिफिकेशन खूप ॲडव्हान्स झालं आहे, तसेच खूप ॲडव्हान्स ट्रीटमेंट आपल्याकडे अवेलेबल आहे, ज्या आपण इथे आता सगळ्या अवेलेबल केलेल्या आहेत एका छताखाली. तर तुम्ही जितकी लवकर ट्रीटमेंट चालू कराल तो आजार इतका कंट्रोलमध्ये येऊ शकतो ॲज इफ इट इज नॉट देअर. हा समज सांगितलं तुम्ही. या ठिकाणी मला 2 गोष्टी सांगाव्याशा वाटतात. आत्ताच्या धनश्री मॅडमने आपल्याला सांगितलं, पहिली गोष्ट सांगितली की आपल्याला प्रेडिक्ट करता येतं, म्हणजे अंदाज बांधता येतो की कुठले आजार त्याच्यामध्ये. या ठिकाणी मला हे पण सांगायला आवडेल की आपण कमलमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये खूप ॲडव्हान्स्ड आहे. आपण खूप पुढे गेलेलो आहोत. बऱ्याच आजारांचं प्रिडिक्शन करण्याच्या दृष्टीनं आपण काही त्याच्यात तपासण्याच्या काही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे ॲप्स आणि एजंट्स बनवतोय. जसं आपण मधुमेहासाठी आम्ही बनवलं ऑलरेडी, ब्रेस्ट कॅन्सरसाठी आम्ही बनवतोय. आणि मला वाटतं हे ऑटोअँटीबॉडी इम्प्लिमेंटेशन आणि डिसीज ऍक्टिव्हिटीसाठी सुद्धा आपण AI मॉड्यूल्स बनवायचं. आपण आमचा प्रयत्न चालू आहे, आम्ही त्याच्यावर काम सुरू केलेलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून, कारण ह्याला फार महत्त्व आहे की काही काळानंतर एखाद्या रुग्णाला कुठल्या संस्थेचा आजार बळवण्याची शक्यता आहे याचा आपण अंदाज बांधू शकतो. दुसरा तुम्ही खूप महत्त्वाचा भाग सांगितला होता की उपचार सुद्धा खूप चांगले आहेत, आपल्याकडे उपलब्ध आहेत. पण तुम्हाला तर आधीच लक्षात आलं की एखाद्या व्यक्तीला या संस्थेमध्ये जास्त समजा फुफ्फुस आहे किंवा मेंदू आहे किंवा मूत्रपिंड आहे, याची जर जास्त याच्यामध्ये परिणाम होणार असेल तर तुम्ही तुमचे उपचार त्या पद्धतीनं त्याला ॲडजस्ट करणार असणार. ह्याला आत्ता नवीन भाषेमध्ये प्रिसिजन मेडिसिन म्हणतात. सो दिस इज अ प्रेडिक्टिव्ह डायग्नोसिस अँड प्रिसिजन मेडिसिन. या दोन्ही गोष्टी आपल्याकडे उपलब्ध. अगदी बरोबर सर. हा खूप नवीन व्यू ऑटो इन्फ्लेमेटरी डिसऑर्डर मॅनेजमेंटमध्ये आलेला आहे सर. तर हे जे प्रतिकार क्षमतेचे आजार आहे तर यातलं आपण प्रिसाइजली सांगू शकतो की हे किती आहे आणि नेक्स्ट प्रिसिजन डिसिजन इज पेशंटची रिक्वायरमेंट काय आहे ते प्रिसिजनही आपण कॅल्क्युलेट करून त्या अकॉर्डिंग ट्रीटमेंट डिलिव्हर करू शकतो. जसं की खूप सिव्हिअर इन्व्हॉल्वमेंट आहे, म्हणजे किडनीचा आजार बायोप्सीमध्ये खूप पुढच्या लेवलचा आहे, तर अर्थातच त्याला खूप पुढच्या ट्रीटमेंटची म्हणजे इंजेक्शन्सची गरज आहे. त्यात बायोलॉजिक्स नावाची आता खूप चांगली इंजेक्शन्स अवेलेबल आहेत, तर आपण तसं देऊ शकतो. किंवा खूप साधा आजार आहे ज्यात फक्त त्वचेचा सहभाग आहे, तर मग त्या कंडिशनमध्ये आपल्याला खूप पुढच्या लेवलची ट्रीटमेंट द्यायची गरजच नाही.
म्हणजे थोडक्यात सरधोपट सगळ्यांना एकच उपचार असेल असं नाही. आता प्रत्येक रुग्णाचं प्रॅक्टिकली प्रिस्क्रिप्शन वेगवेगळं आहे, बरोबर. त्याच्या तपासणी आणि त्याच्या गरजेनुसार. आणि यातच मी थोडंसं ऍड करू इच्छिते की जसं सगळ्यांना वाटतं मी गुगलवर सर्च केले लक्षणे तर मला आजार कळेल आणि आजाराची पुढची सगळी ट्रीटमेंट कळेल, तर नाही. प्रिसिजन मेडिसिन हा पार्ट एक डॉक्टर प्ले करू शकतो. त्यांचं ट्रेनिंग त्यासाठीच आहे की ते प्रिसाइजली डिसाईड करू शकतात. जसं एकदम तुम्ही छान सांगितलं. म्हणूनच आम्ही फ्रिक्वेंटली म्हणतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॅनॉट रिप्लेस डॉक्टर्स. एक्झॅक्टली. इट इज नॉट गोइंग टू रिप्लेस. दे कॅन हेल्प They पेशंट अँड डॉक्टर्स बोथ. दे आर असिस्टंट. Exactly. कारण तुम्ही जर कुठल्याही एआयचं ॲप बघितलं तर खाली लिहिलेलं असतं की इट कॅन कमिट मिस्टेक्स. Exactly. पण डॉक्टरांच्या द्वारे निगराणीखाली राहिलं तर चुका होण्याची शक्यता कमी असते. कमी असते. आणि कमिंग टू नेक्स्ट, जसा हा बरा होऊ शकत नाही, पण नाही, नियंत्रणात ठेवू शकतो. पण खूप चांगल्या नियंत्रणात ठेवू शकतो. आणि जितकी लवकर ट्रीटमेंट चालू करू तितकं तो लवकर कंट्रोलमध्ये येईल. कारण मी जसं सांगितलं की हा पाळमुळं शरीरात बळवण्याआधी जर आपण कंट्रोलमध्ये आणला तर पुढचं ऑर्गन डॅमेज खूप चांगल्या पद्धतीने आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो. पण याबरोबरच आपले लाईफस्टाईल चेंजेस खूप इम्पॉर्टंट आहेत. स्ट्रेस मॅनेजमेंट, योगा, प्राणायाम, हे आपल्या याबरोबरच संतुलित आहार, त्यात काही अँटी इन्फ्लेमेटरी डाएट येतात. तर तुम्ही जर जेवणातही काही फॅक्टर्स खूप वाढवले आणि काही जसे की जंक फूड्स किंवा फास्ट फूड हे कमी केल्यानंतरही या डिसीज ऍक्टिव्हिटीमध्ये कंट्रोल येण्याचं प्रमाण चांगल्या प्रमाणात दिसतं सर. पण या सगळ्या सोबतच काय महत्त्वाचं आहे सर, हा आजार जरी बरा होऊ शकत नाही असं मी कमेंट केलं असलं तरी मी सांगितलं की हा चांगला कंट्रोलमध्ये येतो. पण हा चांगला कंट्रोल येतो म्हणजे रुग्णाने गोळ्या घेतल्या आणि तो घरी गोळ्या घेतोय आणि तो कंट्रोल झाला असं होत नाही सर. याला नियमित डॉक्टरांची देखरेख खूप गरजेची आहे. कारण या आजारात फ्लेअर्स नावाचा एक फॅक्टर असतो ज्यात थोड्याशा स्ट्रेसने, कधी कधी नवीन इन्फेक्शनने आजार परत एकदा येण्याचे चान्सेस असतात. तर अशा वेळी तुम्हाला तुमच्या तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखालीच ट्रीटमेंट देणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये रिमिशन आणि रिलॅक्सेस मला वाटतं हे दोन्ही पण खूप कॉमन अगदी आहे. बरोबर. काही काळासाठी समजा तुम्ही योग्य एका पेशंटला उपचार केले, काही काळासाठी त्यांना लक्षणांपासून काही कालावधीसाठी आजार झोपतो. लक्षणांपासून त्यांना एकदम मुक्तता मिळते, पण तो काही कालावधी पुरता असतो. त्याला आपण टेक्निकल भाषेमध्ये रिमिशन म्हणतो. जसं तुम्ही फ्लेअर्स म्हणाले तर ह्यातले जे आले ट्रिगर्स आले तर परत ते फ्लेअर अप होऊ शकतं, त्याला आपण रिलॅक्स म्हणू शकतो. पण हे याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ज्या आपल्या जीवनशैलीमधले बदल तुम्ही खूप छान सांगितलं की योगा आहे, ध्यानधारणा आहे, मानसिक शांतता आहे, आहार आहे आणि औषध उपचार आणि डॉक्टरांचा नियमित सल्ला. आपण नेहमी हे लक्षात ठेवायला पाहिजे की यांच्या एकत्रित परिणामामुळं आपल्याला लक्षणांपासून थोडा आराम मिळालेला आहे. त्याचा आता तो आजार कायमचा गेला असं नाही, तो कधीही परतू शकतो आणि तो येऊ नये म्हणून नियमित डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली राहणं गरजेचं आहे. सर यासोबतच मला आता डॉक्टरांसंदर्भात मला एक खूप महत्त्वाचा विषय इथे मांडावा वाटतो. साधारणतः संधिवाताच्या कुठल्याही वाताच्या रुग्णांना असं वाटतं की वाताचा जो डॉक्टर असतो तो आधी गेलं की स्टिरॉइड प्रिस्क्राईब करतो आणि या डॉक्टरकडे गेलं की हा मला आयुष्यभर स्टिरॉइडवर ठेवणार आणि मगच माझा आजार कंट्रोल होणार. तर हे असं बिलकुल नाही. आता मी नेहमी सांगते, मी परत एकदा सांगते, आता इतकी चांगली औषधं अवेलेबल आहेत तर त्यात प्रामुख्याने ओरल मेडिसिन म्हणजे त्याला डीमार्ट डिसीज मॉडिफाईड एजंट्स असतात. हे लिटरली आपल्या इम्युनिटीला एका प्रकारची शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात. ज्या इम्युनिटीच्या बेशिस्तपणामुळे हे आजार येतात त्यांना लिटरली शिस्त लावण्याचं हे काम बॅकग्राऊंडला करतात. असे काही ओरल मेडिसिन्स आहेत. जसं मी मगाशी सांगितले की कमी लक्षणं असेल तर आपण या औषधांचाही वापर करून आजार चांगला कंट्रोलमध्ये आणू शकतो. पण खूप जास्त सिव्हिअर इन्व्हॉल्वमेंट असेल तर इम्युनोसप्रेसिव्ह एजंट, मग त्यात मायकोफिनोलेट मोफेटेल नावाचं ड्रग आहे, अझॅथिओप्रिन आहे, किंवा मग इंजेक्शन्स आहेत, सायक्लोफॉस्फोमाइड, रिटुक्झिमाब, अशा प्रकारचे काही इंजेक्शन ही आपण देऊ शकतो. आणि जर तुम्ही बघितलं गेल्या 1-2 वर्षात खूप नवीन प्रकारची बायोलॉजिकल इंजेक्शन्स उपलब्ध झालेली आहेत. तर यावर संशोधन चाललेले आहे आणि येणाऱ्या पुढच्या 3-5 वर्षात अजून ॲडव्हान्स ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल असतील जे आपण एकाच छताखाली इथे देण्याचा प्रयत्न करत आहोत. करेक्ट. जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की याची लक्षणे वैविध्यपूर्ण असू शकतात, तसंच उपचार किंवा नियंत्रणात ठेवण्याचे जे प्रयत्न आहेत ते पण असे त्याचे बरेच असे महत्त्वाचे असे भाग आहेत. म्हणजे औषधोपचार तुम्ही सांगितलं, आहार विहार नियमित
आहार विहार विचार ज्याला आम्ही म्हणतो, आणि नियमित देखरेख, त्यांनी परत परत तुम्हाला भेटणं डॉक्टरांना, गरज पडली तर तपासण्या करून बघणं की काही वाढ झालेली आहे किंवा नाही, हे फार महत्त्वाचं. हे सगळं एकत्रितपणे केलं फायदा काय होईल, लक्षणांपासून मुक्तता होणं हे तर आपला प्रायमरी म्हणजे प्राथमिक उद्देश असतोच, पण त्या आजाराची आतल्या वाढ न होऊ देणं आणि पुढच्या टप्प्याला त्याला न जाऊ देणं हा पण आपला प्रामुख्याने उद्देश असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, याला मी इमोशनल आणि सोशल ॲस्पेक्ट्स ऑफ द डिसीज या फॅक्टर खाली बोलतो. तर सर आपण हे जे सगळं बोललो आहे कॉम्प्लिकेटेड, हे बघितल्यानंतर रुग्णांना असं वाटतं की आता मला हा आजार झाला म्हणजे माझी ट्रीटमेंट खूप खर्चिकच असणार आहे, मला आयुष्यभर आता हॉस्पिटलला टेस्ट आणि गोळ्यांमध्ये खूप पैसे खर्च करावे लागणार आहे. तर असं नाही, बजाजमध्ये आपण अगदी कमीत कमी दरामध्ये या सर्व सुविधा आपण एका छताखाली अवेलेबल करून देणार आहोत. जे आपली स्ट्रॅटेजी ही असणार आहे की पेशंटला कुठलंही एक्स्ट्रा फायनान्शियल बर्डन झेपावं लागू नये, कारण ही एक लॉंग टर्म जर्नी आहे सर. बऱ्याचदा हा आजार कंट्रोल येण्यासाठी काही वर्ष जातात, त्यानंतरही पेशंटला चांगलं आयुष्य जगण्यासाठी अजून पुढचे काही वर्ष ट्रीटमेंट घेण्याची गरज असते. तर इतक्या लॉंग टाइम साठी जर पेशंटला ट्रीटमेंट घ्यायची आहे तर बजाजने हाही विचार केला आहे की यांचा फायनान्शियल बर्डन किती चांगल्या प्रकारे कंट्रोल करता येईल. म्हणूनच आपण काही जसं आपण सुरुवातीला सांगितलं की बऱ्याच बॅटरी ऑफ टेस्ट, बऱ्याच टेस्ट करावे लागतात, आपण त्या टेस्टचे पॅकेजेस बनवतोय, त्याच्यामध्ये कमी खर्चामध्ये या सगळ्या टेस्ट, सगळ्या तपासण्या चाचण्या एका छताखाली आपल्याकडं उपलब्ध करून देतील. औषधं सुद्धा अगदी नाममात्र दरामध्ये आपण त्यांना देण्याचा प्रयत्न करू, म्हणजे कारण ही लॉंग टर्म ट्रीटमेंट आहे, आयुष्यभराचा त्यांचा जपणं. याच्या व्यतिरिक्त बजाजमध्ये सायकोलॉजिकल सपोर्ट ज्याला आपण म्हणतो, आपल्याकडे काउन्सिलर्स आहेत, कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी आहे, योगाबद्दलचं मार्गदर्शन, फिजिओथेरपी आहे, आणि आपण आता जसं आपल्याकडे जास्तीत जास्त पेशंट ल्युकोसचे जसे आता रजिस्टर व्हायला सुरू होतील, आपण त्यांच्यासाठी एक सपोर्ट ग्रुप तयार करणार आहोत. बजाज ग्लुकोज कनेक्ट हा एक सपोर्ट ग्रुप आम्ही तयार करणार आहोत. त्याच्यामध्ये आम्हाला असं लक्षात आलं की जे असे जुनाट क्रोनिक आजार आहेत अशा रुग्णांना आणि त्या रुग्णांच्या काळजी घेणाऱ्या काळजीवाहकांना जेव्हा आपण एकत्र भेटून बोलतो तेव्हा त्यांच्या आपसातल्या संवादातून बरेच त्यांचे दैनंदिन जे समस्या आहेत त्याचं निराकरण होऊन जातं. आणि ऍक्सेप्टन्स ऑफ द डिसीज, म्हणजे त्यांना तो इतक्या तरुण वयात जेव्हा स्त्रियांना हा आजार होतो, सगळ्यात महत्वाचं बऱ्याचदा कमी वयात लग्न झालेल्या स्त्रियांच्या सासरी म्हणजे लग्नानंतर जेव्हा हा आजार लक्षात येतो तेव्हा बऱ्याचदा सासरच्या लोकांची तितकी मदत होत नाही. बऱ्याचदा गैरसमज असतो की हिला हा आजार पूर्वीपासूनच होता आणि लपवला. तर अशा सोशल बऱ्याच सिनारिओज आपण डिस्कस करू शकतो सर बजाज ग्लुकोज कनेक्ट. म्हणजे हा काही फक्त शारीरिक व्याधी किंवा फक्त शारीरिक समस्या अशी एवढी मर्यादित नाही आहे. शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक या सगळ्याच आणि भावनिक असतात त्या सगळ्या गोष्टींवर आणि बजाजमधून आपण या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी रुग्णांना मदत करणार आहोत. सर्व पैलूंनी आपण त्याचा विचार करणार आहोत, त्यांना हातभार लावणार आहोत त्यांच्या रिकव्हरीसाठी आणि त्यांना कसं चांगल्यातलं चांगलं वाढेल या दृष्टीने आपण सांघिक प्रयत्न करू. तर ही जी जागरूकता निर्माण करण्याची जी गरज आहे ती आज या निमित्तानं जागतिक ग्लुकोज दिनाच्या निमित्तानं डॉक्टर धनश्री मॅडमने आपल्याला खूप छान सांगितलं. शास्त्रीय माहिती सगळी दिली पण अगदी सोप्या साध्या शब्दामध्ये सांगितली. तर ग्लुकोज या आजाराविरुद्ध आपल्या सर्वांचा लढा आहे. हा लढा तुमच्या माहितीसाठी सांगतो जगभरात आहे. आणखीन एक लक्षात घेण्याची गोष्ट आहे की जेव्हा आपण लोकांना एकत्रित भेटतो आपल्यासारख्या ज्यांना अशाच समस्या आहेत तेव्हा लक्षात येते की आपण या लढ्यात एकटे नाही आहेत. इतर व्यक्ती पण आहेत. डॉक्टर्स, कमलदेव बजाज सारखे चांगले रुग्णालय ज्यांची लोकसेवा हेच उद्दिष्ट आहे असे सगळे रुग्णालय, तज्ञ डॉक्टर्स ही सगळी मंडळी आपल्यासोबत आहेत. तुम्ही स्वतःला कुठे एकटे समजू नका आणि तुम्हाला किंवा तुमच्या माहितीतल्या ओळखीच्या नात्यामध्ये, मित्रांमध्ये, मैत्रिणींमध्ये अशी कुठलीही लक्षणं असतील तर एक लक्षात ठेवा की ते कदाचित हे ग्लुकोज असू शकेल. नसलं तर तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त आनंद होईल. ग्लुकोज नाही असं जर लक्षात आलं इतर काय असेल, पण असेल तर त्याचं आयुष्य पुढे सुखकर करण्याचं श्रेय तुम्हाला होईल. अगदी बरोबर आहे. आणि या लढ्यात आम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत
जितकी शक्य आहे तितकी मदत करून तुमच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक नवी दिशा, एक नवी आशा घेऊन आम्ही हा बजाज लुपस कनेक्ट सुरू करत आहोत. यातली कुठलीही लक्षणं तुम्हाला दिसल्यास, आढळल्यास त्वरित रुग्णालयात संपर्क साधा. योग्य निदान, योग्य उपचार हा प्रवास खूप सुखकर करू शकतो. जसं संस्कृतमध्ये म्हणलं जातं ना की खलु सर्वसाधारण, आरोग्य हे सर्व खलु म्हणजे द्वितीय महत्व, सगळ्या प्राथमिक महत्वाचं काय तर आरोग्य. आरोग्य सगळं चांगलं असेल तर बाकी सगळ्या गोष्टी दुर्मिळ आहेत. तर म्हणून आपण सर्वांनी आपलं आरोग्य चांगलं राखावं आणि साठी कुठलीही काही मदत आपल्याला हवी असेल तर कृपया कमलनयन बजाज रुग्णालयाशी संपर्क करावा. आम्ही सर्वजण आपल्या सेवेमध्ये कायम उपलब्ध आहोत. डॉक्टर धनश्री मॅडम, आज आपण इथे आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपल्या सर्वांना थँक्यू.